हॅलो, कोमलका किचनमध्ये तुम्हा सगळ्याचं स्वागत आहे. तर चला तर आज आम्ही बनवणार आहोत वांग्याची भाजी. तर वांगे असे उभे कट करून घ्यायचे आहे, 4 कापे करून त्याला मध्ये आपल्याला वांग्याची भाजी बनवायची आहे. वांगे पाण्यामध्ये टाकून धुवून पाण्यात टाकून ठेवून द्यायचे आहेत, काळे पडणार नाही त्यामुळे. तर मी घेतलेले आहे 2 कांदे आणि त्याला बारीक कापे करून घ्यायचे आहे. असे उभे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे. दोन्ही कांदे आपल्याला चिरून मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मी लसूण आणि एक अद्रकचा तुकडा, लसूणचे 2 गाठी टाकायचे आहे. तर हे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. तर त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे आणि तेल आपल्याला गरम झाल्यानंतर आपल्याला वांगी फ्राय करायचे आहे त्यामध्ये. तर तेल गरम होत आहे आपलं, हे बघा. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला वांगे टाकायचे आहेत. वांगे आपल्याला छानसे असे परतून घ्यायचे आहेत. थोडंसं भाजले जातील ते वांगे, त्यामध्ये टेस्ट छान येईल वांग्याचं. तर आपल्याला परतून घ्यायचे आहेत खाली वरी. तर छान असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक झाकण लावून थोडंसं 1 मिनिट त्याला वाफ द्यायची आहे. छान असे भाजतील, हे बघा. 1 मिनिट वाफ देऊन याला असं कलर चेंज झाला आहे त्याचा, बघा तुम्ही. छान असे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटामध्ये काढून घ्यायचे आहेत वांगे. छान असे परतून घ्यायचे आहे आपल्याला खालीवरी, हे बघा. अशी भाजल्या जातील, याला परतत राहायचं आहे. त्यानंतर या भाजल्या जातील खालीवरून पूर्ण. हे बघा मी एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. तेल निचरू द्यायचं आहे त्याचं. हे बघा मी 1/2 किलो वांग्याची भाजी करत आहे. तर 250 ग्राम हे आपल्याला साईडला याच्यातल्या कढईतलं तेल काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून तेल गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे. नंतर जिरे तिखट टाकायचे आहे. त्यामध्ये मोहरी टाकत आहे मी आणि जिरे टाकत आहे 1 चमचा. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे पेस्ट आपण वाटून ठेवलेलं होतं, यामध्ये आपल्याला पेस्ट टाकून द्यायचं आहे, मिक्सरमध्ये काढलेलं. हे बघा, याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. यानं पहिलं आपण भांड्यातलं पूर्ण टाकून द्यायचं आहे. हे बघा मी झाकणामध्येच काढून ठेवले होते मिक्सरचं. हे बघा मी छान असं परतून घ्यायचं आहे. त्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही थोडासा, चांगला आपला अद्रक लसूण जे कांदा बारीक झालेला आहे ते छान असा भाजला जातो याच्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये जर चिरून टाकत असाल तर कांदा चिरून बी टाकू शकता, नाहीतर याच्यामध्ये तुम्ही तव्यावर भाजून कांदा जर टाकत असाल मिक्सरमध्ये काढून, ते तर खूप छान भाजी होते त्याची. तर हे मी ज्याला गडबड आहे सकाळी, ज्याला भाजणं होत नाही ना, त्यामुळे हे असा कांदा टाकू शकता. मी मिक्सरमध्ये काढून याच्यानंतर याच्यामध्ये तेलामधले भाजला जातो तो कांदा. आपल्याला जर लवकर डब्बा करायचा आहे त्याच्यामुळे आपण हे लवकर असं कांदा पेस्ट करून टाकू शकता याच्यामध्ये. हे बघा मी मसाले टाकलेले आहेत. लाल मिरची अर्धा चमचा टाकलेली आहे, मिरची कमी खाता, गरम मसाला, धनिया पावडर, जिरे, धनिया पावडर झाल्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे, मी घरचा टाकलेला आहे. आणि खोबरं जे आहे मी घरी भाजून टाकलेले आहे. हळद टाकायचं आहे अर्धा चमचा. तुम्ही तुमच्या प्रमाणात टाकू शकता, तिखट कमी जास्त. आणि मी घरचा मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये, घरी भाजून गरम मसाला. आणि जे आंबारी चटपटा राहतो ते पण मी टाकलेले आहे याच्यामध्ये. 2 मसाले टाकलेले आहेत मी आणि धनिया पावडर. ह्याला आपल्याला मसाला परतून झाल्यानंतर
हे बघा मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये वांगे टाकलेले आहे मी. वांगे टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि हे बघा मी एक छोट्या बुडग्याने पाणी टाकत आहे. जास्त पाणी नाही टाकत आहे. तुम्हाला जर जास्त पातळ भाजी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता. तर मी मीडियम करणार आहे, जास्त पातळ बी नाही. हे बघा ह्याला परतून घेतल्यानंतर थोडेसे बुडायला लागलेले राहते, त्याला थोडंसं जास्त ते हलवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. तर भाजी शिजते तोपर्यंत चला तर 2 मिनटं आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे, 2-4 मिनटं. तर आपण पहिलं बघूया भाजी शिजली की नाही. वांगं घेऊन बघूया एक पहिलं. हे बघा मी एक वांगं घेते, याला दाबून बघते साईडला. तर थोडंसं मला कच्चं वाटतं, त्यामध्ये मी 1 मिनिट आणि थोडी वाफ देणार आहे याच्यामध्ये. हे बघा माझी भाजी पण कशी घट्ट झालेली आहे. आमच्या घरी जास्त पातळ भाजी आवडत नाही, त्यामुळे मी थोडी घट्टच भाजी करते. तर हे बघा मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि यानंतर झाकण ठेवून वाफ दिलेली आहे 1 मिनिटाची. तर हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे. बघा किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला, शेरवा आलेला आहे वरी. हे बघा तुम्ही खाशाल ना, खूप तुम्हाला आवडेल. हे बघा भाजी आपली इतकी टेस्ट भाजी झालेली आहे ना, तुम्हाला बघल्याच आवडेल. तुम्ही बार करून खाशाल अशी भाजी. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. पुढच्या